नमस्ते. मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण बघितलं की सगळीकडे बरेचसे पॅरेंट्स त्यांच्या कंप्लेंट्स असतात की माझ्या मुलाला ना काही सांगितलं तरी ऐकत नाही. बरेचदा होतं काय की ज्यावेळेस आपण मुलाशी बोलायला जातो, म्हणजे ते कुठल्याही विषयावर असू शकतं. जसं आपण त्याला बोललं की त्याला का तुझा स्टडी झाला का, तू किती स्टडी करतो, कुठपर्यंत आलाय तुझं, कसं चालू आहे स्टडी, किंवा अरे किती तुझं स्क्रीन टाईम काय आहे, किती वेळ टी व्ही बघतो. सहज तुम्ही त्यांच्यासोबत एक संभाषण जरी सुरू केलं तरी काय होतं की ते उत्तर देत नाही, आणि हळूहळू जे आपण संवाद सहजतेने सुरू केला असतो तो एका भांडणाचं स्वरूप घेतो. भांडणाचं स्वरूप घेतो म्हणजे काय, तर मुलं बोरडायला लागतात, चिल्लावायला लागतात की काय तू काय माझ्यावर डाऊट घेतेस का, करतोय ना ग मी स्टडी, तू काय मला स्टडी कर नेहमी सांगत असतेस, माझं मला कळतं, मी करतो माझं व्यवस्थित. किंवा जर त्यांना तुम्ही स्क्रीन टाईमबद्दल विचारलं तर ते त्याबद्दलही त्यांचं तेच असतं की कुठं बघतोय मी टी व्ही, तेवढा तर बघायलाच पाहिजे ना, मला पण काहीतरी एंटरटेनमेंट हवं आहे ना, मला पण माझं डोकं शांत ठेवायला हवं ना, मला पण आनंदी राहायसाठी काहीतरी हवं आहे ना. यासारख्या गोष्टी त्या ताड ते मुलं बोलून निघून जातात. किंवा काही मुलं काय करतात, तू काही बडबड करत बस ना, काही रिप्लाय देत नाही, काही उत्तर देत नाही, तर आपल्या रूममध्ये जातात, रूमचा दरवाजा बंद करतात आणि जाऊन बसतात. तुमच्याही घरी असं होतं का? आणि हे जे काय आपण बोलतोय हे टीनेज मुलांबद्दल बोलतो आहे, म्हणजे जी मुलं थोडी मोठी झालेली आहे. आपण अगदी छोट्या मुलांबद्दल हे बोलत नाही आहोत. तर जी 8, 9, 10, 11, 12 या वयोगटातील जी मुलं आहेत त्याविषयी आपण बोलतोय. तुम्हाला ते एक उदाहरण सांगतं की एका पॅरेंट्सचं असं म्हणणं होतं की मॅडम, मी जेव्हाही माझ्या मुलाला काही सांगायला जाते किंवा काही विचारायला जाते तेव्हा तो एक तर आदळापट करतो, चिडचिड करतो. फर्स्ट तो त्याचे एक्सप्रेशन, मी बोलले कसं आहे रे, मी अगदी छान त्याला विचारलं की कसं आहे रे, काय म्हणतो स्टडी, काय आहे रिझल्ट, तरी तो अगदी चिडायला लागतो आणि त्याचे एक्सप्रेशन चेहऱ्यावरचे चेंज होतात टोटली. आणि नंतर मग एक तर तो आरडून बोलतो किंवा मग कुठेतरी तनतन करत निघून जातो. जर तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर होतं काय, ज्यावेळेस आपण आपल्या मुलाशी कम्युनिकेट करतो तर आपलं कुठं चुकतं, आपलं काही चुकतं का, आणि काय चुकतं. पहिली गोष्ट ही आहे की आपण पॅरेंट्स, ॲज अ पॅरेंट आपण ही गोष्ट एक्सेप्टच करायला तयार नाही आहे की आपलं काहीतरी चुकतंय. आपल्याला वाटतं की मुलं ऐकत नाही आहे, पण का ऐकत नाही आहे आपलं, ती आपली मुलं आहे, आपलं ऐकायला हवं ना, मग का ऐकत नाही मुलं. तर त्याची कारण आहे की जे काही कम्युनिकेशन आपण त्यांच्यासमोर करतोय ते कम्युनिकेशन कसं असायला हवं. बरेचदा होतं काय, जे काही कम्युनिकेशन आहे ते इफेक्टिव्ह व्हावं, त्यामधून एक कनेक्शन निर्माण व्हायला हवं, म्हणजे पॅरेंट्स आणि आपलं चाइल्ड यामध्ये कनेक्शन निर्माण व्हायला हवं. बरेचदा आपण करेक्शनच्या मागे लागतो की आणि आपल्याला सहज असतं, आई वडील म्हणजे त्याला याला स्टडी कमी मार्क्स पडले एक्सेट्रा एक्सेट्रा, त्याच्यामुळे आपण गोंधळतो आणि आपण त्याला करेक्ट करण्याच्या मागे लागतो आणि तिथेच आपण चुकतो. मुलांना करेक्ट करण्याच्या मागे लागू नका, तर त्यांच्याशी कनेक्ट व्हा, त्यांच्यासोबत एक इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करा, इफेक्टिव्हली कम्युनिकेट करा. की जसं मुलं स्कूलमधून आले तर मॅक्झिमम मदर्सचं काय असतं, फादर्स ऑफिस गेलेले असतात किंवा जो काही बिझनेस असेल त्यासाठी गेलेले असतात. बट मदर्सचं काय होतं की हां, आला मुलगा, काय रे काय शिकवलं आहे स्कूलमध्ये, कुठले पेपर्स वगैरे एक्झाम झाली होती त्याचा काही स्कोअर काढला का, किती मार्क्स मिळाले, मग त्याचे तर विचार ना, तुझ्या फ्रेंड्सला किती मिळाले, मग आज तुला जे काय आन्सर केले होते आज ते आलेत का, जर तुझी आज टेस्ट होती तर ती टेस्ट तू किती सोडवली, किती मार्क्स मिळतील, यासारखे प्रश्न आपण त्याला आल्याला विचारतो. किंवा तू आज स्कूलमध्ये काही गोंधळ तर घातला नाहीस ना, टीचरला काही वेडवाकडं बोलला नाही ना, जर त्याच्या कंप्लेंट्स आपल्याला स्कूलमधून येत असेल तर आपण हेही क्वेश्चन त्यांना विचारतो. पण हे आपलं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन झालं का, तर नाही.
फक्त आपण त्यांना क्वेश्चन करतोय आणि ते का म्हणून त्या क्वेश्चन्स त्यांना आवडतच नाही, त्या क्वेश्चनला ते का रिप्लाय करणार, मग ते चिडचिड करतात, रागराग निघून जातात आणि आपलं जे काही कन्व्हर्शन होतं ते तिथंच राहतं. जे काही संभाषण आपल्या दोघांमध्ये एक हेल्दी संभाषण व्हायला हवं होतं ते तिथेच, ते कम्युनिकेशन आपलं तसंच राहतं. मग आपण काय करायला हवं, तर फर्स्ट बिल्ड अ स्ट्रॉंग कनेक्शन विथ युअर चाइल्ड. येस, आपल्या मुलांसोबत आपल्याला पहिले एक स्ट्रॉंग कनेक्शन निर्माण करायला हवं. एक गमतीचा भाग म्हणून सांगते की जेव्हा जुन्या काळची गोष्ट सोडून द्या, पण आज सुद्धा जेव्हा मॅरेज होतं तेव्हा बरेच मुलं म्हणतात किंवा मुली म्हणतात की कनेक्शन निर्माण व्हायला हवं, म्हणजे आमच्या दोघांमध्ये ते कनेक्शन निर्माण झालं तरच आम्ही लग्नाचा निर्णय घेऊ आणि तरच आम्ही समोर चांगल्या पद्धतीने संसार करू. जर आपण तिथे त्या गोष्टीचा विचार करतो तर मग आपल्या मुलांच्या बाबतीत आपण तो का करत नाही. आपल्याला आपल्या मुलांसोबत कनेक्शन निर्माण करायचं आहे. जो आपला मुलगा आला तर त्याला म्हणजे आल्या आल्या त्याला की काय झालं स्कूलमध्ये, किती मार्क्स मिळाले, स्टडी हा विषय काढू नका. त्याला घ्या, शांत बसा, थोड्या वेळ म्हणजे त्याच्याशी बोला मीन्स त्याला आवडेल अशा विषयावर बोला किंवा एखाद्या सिरियलवर बोला, एखाद्या कार्टूनवर बोला, की ज्या बाबतीत तो डिस्कस करायला त्याला आवडत असेल त्या विषयावर थोडं बोला. थोडं घरी तुमच्या एखादा किंवा चांगली गोष्ट घडली असेल काही तर त्यावर बोला, किंवा आज काय छान फ्रेश दिसतोय तू, किती छान वाटतंय वगैरे वगैरे, आज तू छान लवकर पोचला ना स्कूलला, मस्त झालं, आज सगळं व्यवस्थित झालं, या पॉझिटिव्ह गोष्टीवर बोला. पण त्याला ज्या गोष्टीचं, खरं मुलांना स्टडी म्हटलं की कंटाळा येतो, सो त्यांना ते स्टडी, तुला काय स्टडी शिकवला, जरी तुला किती आलं तर ते तुम्हाला रिप्लाय करणार नाही. स्क्रीन टाईमसुद्धा, कारण आता स्क्रीन टाईमचं ॲडिक्शन मुलांना लागलेलं आहे, त्यातून आपल्याला हळूहळू कसं बाहेर काढता येईल याचा विचार आपल्याला करायचा आहे. तू स्क्रीनच बघतोय, तू नुसता टी व्हीच बघत राहतो, तू मोबाईलच हातात घेऊन बघतो, या प्रकारचं बोलल्याने तुमचे मुलं मोबाईल किंवा टी व्ही सोडणार नाही आहे. तेव्हा त्यांच्याशी कनेक्ट व्हा. त्यांना वाटायला पाहिजे की नाही, आई आपल्याला आपुलकीनं खूप काही विचारते आहे. जेव्हा तुम्ही तेच क्वेश्चन विचारता की स्टडी किती झाला आहे आणि तू टी व्ही किती बघतोस रे, तेव्हा त्यांना वाटतं अरे हे ते एखाद्या जेलरसारखं मला बघतायत, म्हणजे जेलरसारखं बिहेव करतायत माझ्याशी, मला जज करतायत. सो आपल्या मुलांशी कनेक्ट व्हा. त्यांना करेक्ट करण्याच्या मागे जर लागलात ना तर तुमचं कनेक्शन हे कुठंतरी डिस्कनेक्ट होण्याचे जास्त चान्सेस आहेत. देन आपण जाऊया की नॉट एव्हरी कन्व्हर्सेशन विथ युअर चाइल्ड शुड बी ऑन स्टडी ऑर ऑन स्क्रीन. आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे पॉईंट की तुमचं प्रत्येक कन्व्हर्सेशन जे आहे ते स्टडी किंवा स्क्रीन, टी व्ही, मोबाईल यावर नसावं. तर ते एक जनरल कम्युनिकेशन करा, फ्रेंड्सविषयी, रिलेटिव्हजविषयी किंवा घरच्या कुठल्या गोष्टीवर तुम्ही ते करू शकता. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये कनेक्ट निर्माण होईल. जस्ट तुमच्या मुलांसोबत बोला, थोडं खेळा. काही काही छोटे छोटे गेम्स असतात, कोणाला लुडो आवडतो, कोणाला मराठीत त्याला आपण सापशिडी म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला स्नेक्स अँड ब्लेडर म्हणतो. तर यासारखे खेळ तुम्ही त्यांच्याशी खेळा, एन्जॉय करा, त्यांना छान वाटेल, तुमचं एक कनेक्शन त्यांच्यासोबत चांगलं होईल. जर दुसरंच आपण म्हणायचं असेल तर त्यांच्यामध्ये इंटरेस्ट घ्या. फर्स्ट आपण कनेक्शनबद्दल बोललो आहे, दुसरं की त्यांच्यात इंटरेस्ट घ्या आणि ते जेन्युअनली घ्या. म्हणजे असं नाही की हां की काउन्सिलरने सांगितलं आहे की हां त्यांना इंटरेस्ट घ्या, नाही, जेन्युअनली त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्या. त्यांना जर सिंगिंग आवडत असेल, ड्रॉइंग आवडत असेल तर त्यांच्या ड्रॉइंगचं, त्यांच्या सिंगिंगचं, किंवा त्यांना म्हणा एक छान एक काढून दाखवतोस का, असं करतोस का, किंवा जर त्यांना सिंगिंग येत असते, तू खूप छान सिंगिंग करतो, मला इतकं आवडतं ना, आय एम प्राऊड ऑफ यू, या पद्धतीचे सेंटेन्स करून त्यांना प्रोत्साहित करा, जेणेकरून
त्यांना वाटेल की आई आपल्यामध्ये या बाबा आपल्यामध्ये इंटरेस्ट घेत आहे, आपले पॅरेंट्स आपल्यामध्ये इंटरेस्ट घेत आहे. तेव्हा मुलांमध्ये इंटरेस्ट घ्या, तरच त्यांना वाटेल की आई बाबा हे आपले आहे आणि हा आपला विचार करत आहे. त्यांना कुठलंही लेक्चर देऊ नका किंवा कुणाशी कंपेअर करू नका की अरे त्यांनी एवढे पर्सेंटेज घेतले, तुला एवढेच भेटले. हां ठीक आहे, एखाद्या दुसऱ्या टेस्टमध्ये कमी मार्क्स भेटले तर त्यांना सांगा की नेक्स्ट टेस्टमध्ये वी विल डू बेटर, की आपण नेक्स्ट टेस्टमध्ये चांगलं करू. पण आता आपल्याला ते करायचं आहे आणि मी तुझ्यासोबत आहे. त्याचप्रमाणे मुलांना सांगा की मला तुला समजून घ्यायचं आहे की मला कधी कधी नाही कळत बेटा तुला काय आवडतं काय नाही आवडतं. मला तुला समजून घ्यायचं आहे, तू मला हेल्प करशील की मला तुला मी समजून घेण्यात. मुलांना ते खूप आवडतं की आपली आई आपले बाबा आपला विचार करते आहेत. सो या पद्धतीने आपलं कम्युनिकेशन आपल्या मुलांसोबत जर ठेवलं तर आपल्यामध्ये एक चांगला बॉन्ड निर्माण होतो. आणि ज्या वेळेस बॉन्ड निर्माण होतो तर त्या बॉन्ड निर्माण झाल्यावरचं जे रिलेशन असतं ते खूप चांगलं असतं आणि त्यानंतर तुम्ही त्यांना करेक्ट करा, ते नक्की ऐकतील. कारण त्यांना माहिती आहे, त्यांना तुम्ही ते आश्वस्त केलेलं आहे की आई बाबा आपला विचार करता आहे. आणि या पद्धतीने जर आपण आपल्या मुलांशी कम्युनिकेट करत गेलो तर आपली मुलं नक्की ऐकतील. तर बऱ्याच फादर्स लोकांचं म्हणणं असते किंवा म्हणजे वडिलांचं म्हणणं असतं की नाही माझा मुलगा मी दिसला की फारच घाबरतो आणि मी एक डरकाळी ओढली की तो चूप बसतो. तो घाबरतो म्हणजे तो तुमचं ऐकतोच असं नाही. तुम्ही घाबरला तेवढ्यापुरतं तो, तुम्ही ओरडला तेवढ्यापुरता तो घाबरतो आणि शांत बसतो. पण त्यामुळे तुमची निगेटिव्ह इमेज त्याच्या मनात निर्माण होत आहे, ती तशी होऊ न देता त्याच्याशी सॉफ्टली कम्युनिकेट करा आणि आपल्या मुलाला योग्य वळण लावायसाठी प्रयत्न करा. जर कनेक्शन असलं तर लगेच ते वळण लागेल, पण कनेक्शनच नसेल तर ती ऐकणारच नाही. मला असं वाटते तुर्तास मी इथेच थांबते. आपण आणखी एक पॅरेंटिंग टिप्स, कशा पॅरेंटिंगमध्ये काय काय करायचं याबद्दल नक्की बोलूया. तरी शेवटचं सांगते की मुलांना प्रेशराईज करू नका की अरे तुला हे एवढेच पर्सेंटेज मिळाले पाहिजे किंवा तेवढे. हे बघा, प्रत्येक मुलगा आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो, त्यांनासुद्धा मार्क्स हवे असतात. कुणा मुलाला असं वाटतं की आपण क्लासमध्ये मागे राहावं, कुणालाच वाटत नाही. ते सुद्धा प्रयत्न करत असतात. त्यांना समजून घ्या, त्यांना प्रेशराईज करू नका, त्यांना प्रोत्साहित करा. आणि हेच खरं पॅरेंटिंग आहे. नुसता अकॅडमिक खूप स्कोअर घेतला म्हणजे तो मुलगा आयुष्यात सक्सेसफुल पर्सन झाला असं नाही आहे. सो आपल्या मुलांना समजून घ्या आणि पॉझिटिव्ह पॅरेंटिंग करा. प्रांजल सायकॉलॉजी या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या काही समस्या असतील तर मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सेशन्स घेते. जर तुमच्या काही समस्या असेल तर मला 9270173481 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करू शकता. तर त्याच इथेच थांबूया. धन्यवाद.